तर झी मराठी अवॉर्ड्सचे नामांकन आज जाहीर करणार आहे, तर आपण यांनाच विचारूया त्यांचं काय मत आहे आणि अगदी मराठमोळा अंदाज यांनी आज पेश केले सगळ्यांसाठी, काय सांगू? हो, खास आमंत्रण पत्रिकेत असं लिहिलं होतं की अस्सल मराठमोळा साज हवा आहे, वेशभूषा. त्यामुळे म्हटलं की थोडंसं मॉडर्न आणि बरंचसं मराठी असं आलं पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणून खास मराठी पेहराव करून आले. झी मराठी तर आपलंच आहे आणि खूप छान छान मालिका ह्याच्यावरती सध्या आहेत, त्यामुळे नॉमिनेशनचं खूप उत्सुकता आहे की कोण म्हणजे आता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अभिनेता. झी मराठीचा नेहमीच रिझल्ट छान असतो, त्यामुळे सगळ्यांच्याच इतकी मी उत्सुक आहे बघायला ऐकायला. स्पेशल म्हणजे मला खूप वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे. एखादा टॉक शो वेगळ्या प्रकारचा आवडेल करायला. नाही तर कथाबाह्य ज्या असतात ना मालिका, त्याच्यात जास्त इंटरेस्ट वाटेल, कारण त्या खूप वेगळ्या प्रकारच्या विषयावर आपल्याला करता येतात, कारण त्याला विषयाचं बंधन नसतं. म्हणजे जसं रांदेव विथ सिमी गरेवाल असायचं किंवा कॉफी विथ करण, अशा प्रकारचं करायला मला काहीतरी आवडेल. एक्झॅक्टली. प्लॅन आहे. महत्त्वाचा आज प्रश्न हा आहे माझ्या सगळ्यांकडूनच की ही तुमची आवडती सिरियल कोणती यंदाची? तुम्ही कोणाला वोट देणार? खरं तर झी मराठीच्या सगळ्या सिरियल्स छान आहेत. असे हा एवढा कठीण प्रश्न विचारायचा नाही आहे. आमचे सगळे मित्रमैत्रिणी आहेत त्या सिरियलमध्ये. आता एखाद्या सिरियलला छान म्हटलं की दुसरी सिरियलवाले रागावतील, त्याचं काय. सगळ्यांना माझं वोट आहे, तरी त्यातल्या त्यात जुळून येते रेशीमगाठी आवडते मला. सगळेच जण काम छान करतात आणि मला खंडेराय पण आवडतात, ते पण बघते. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ऑन असतं झी मराठी. तुमची ही वेशभूषा मला फार आवडली. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्यले, राजश्री मराठी. नमस्कार, मी आसावरी जोशी. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.